रमाचा विश्वास बसत नव्हता की तिचे लग्न राजूसारख्या देखण्या आणि हुशार, उंच, मजबूत, गोऱ्या, श्रीमंत घराण्यातील माणसाशी होणार आहे. सर्व काही स्वप्नासारखे वाटत होते. तिने स्वतःला चिमटा काढला. थोड्याशा वेदनेने तिला विश्वास बसला की ती स्वप्न पाहत नाही, हे वास्तव आहे. तिने स्वतःला आरशात पाहिले. वधूच्या वेशात आपल्या वराची वाट पाहत मैत्रिणींभोवती लाजून बसलेली आहे. रमा ही सर्वसाधारण दिसणारी सावळ्या रंगाची मध्यमवर्गीय परिवारातील 3 बहिणी आणि 2 भावांमधली सर्वात मोठी मुलगी होती. ती कॉलेजमध्ये BAच्या 3ऱ्या वर्षात शिकत होती. कॉलेजमध्ये कुठलाच मुलगा तिच्याकडे एक नजरसुद्धा पाहत नव्हता. ती कॉलेजमधल्या अन्य मॉडर्न आणि खुल्या स्वभावाच्या सुंदर आणि स्मार्ट गोऱ्या चिकण्या मुलींच्या जीन्स, स्कर्ट आणि टॉप परिधान करून यायच्या त्याप्रमाणे ती नव्हती. वरून तिचा रंग सावळा. एक दिवस जेव्हा ती कॉलेजमध्ये येत होती तेव्हा तिने काही विद्यार्थ्यांना तिला पाहून हे बोलताना ऐकले होते की पहा, रामाताई येत आहे. ती अशी का आहे? मग ती स्वतःला समजायची, मला काय फरक पडतोय? मला तर शिकून जॉब करायचा आहे, जेणेकरून आपल्या छोट्या भाऊ बहिणींना शिक्षणासाठी थोडीफार मदत होईल. तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची चिंता लागली होती. तिच्यासारख्या सावळ्या मुलीला कोण पसंत करेल? आजकाल तर सर्व मुलांना गोरी आणि सुंदर पत्नी हवी असते. पण ते सोडलं तर रमामध्ये खूप सारे कौशल्य होते. ती मधुभाषी आणि कोमल मनाची होती. चांगले संस्कार तर तिच्यात ठासून भरलेले होते. पण हे सर्व कोण बघतं? पण तिचा स्वभाव राजूने ओळखला आणि तिला पसंत केले. तिचे वडील प्रायव्हेट कंपनीमध्ये साधारण क्लार्कची नोकरी करत होते. जेव्हा राजूचे आईवडील तिच्या घरी तिला मागणी टाकायला आले, जेव्हा त्यांच्या साखरपुड्यात राजूने तिच्या हातात अंगठी घातली, तेव्हा सुद्धा तिला स्वप्न आहे असेच वाटत होते. आणि आज सुद्धा वाटत होतं. तिच्या मनातल्या एका कोपऱ्यात ही सुद्धा शंका होती की उद्या जर राजूने कुठल्या सुंदर मुलीकडे आकर्षित झाला तर? पुरुषाच्या जातीचा काय सांगू शकतो? आपल्या मनातील शंका आणि भीती कशी दूर करावी? कोणासोबत बोलावे? राजीवच्या आईवडिलांचे तिच्या घरी येणे, मागणी टाकणे, मग साखरपुडा आणि लग्न, सर्व काही इतक्या लवकर झाले की तिला आपल्या मनातील हालचाल आणि शंकेबद्दल तिला कोणासोबत बोलू ही शकत नव्हती. वरात आली आहे, पहा नवरदेव किती सुंदर आहे. आपल्या मैत्रिणींच्या आवाजाने जणू काही स्वप्नातून ती जागी झाली होती. वर मला घातल्यावर आणि सर्व विधी झाल्यावर ती आपल्या सासरी आली. लग्नाची पहिली रात्र आणि एका नवरीला आपल्या नवऱ्याबरोबरचे अंतरंगी क्षणांची रात्र. रामाचे हृदय जोरजोरात धडकू लागले. राजीवने खोलीत प्रवेश केला. काही क्षण तिच्याकडे एकटक पाहिले. मग तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, रमा, मला तुझ्या डोळ्यात खूप सारे स्वप्न पाहिले आहेत. तुझ्या मनात शंका आहे. तुझे मन भयभीत झाले आहे. मी तुझ्यापासून काहीच लपवणार नाही. हो, माझ्या भूतकाळात मी एका मुलीवर प्रेम केले होते. ती माझ्या मनासोबत खेळून मला सोडून विदेशात एका पैसेवाल्या मुलाबरोबर निघून गेली. ती गेल्यानंतर मी खऱ्या प्रेमाच्या शोधात भटकत राहिलो. तू विचार करत असशील की मी एवढ्या मुलींमधून तुलाच का पसंत केले? ते प्रेम जे मी शोधत होतो ते मी तुझ्या डोळ्यात पाहिले होते. मला तुझ्या डोळ्यातील साधेपणा आणि निष्पापपणावर प्रेम झाले. मी तुला विश्वास देतो की मी जीवनभर तुझ्यावर प्रेम करत राहील. तुला कधीच धोका देणार नाही. रामाने हे ऐकून तिच्या मनातील शंका आणि तिची भीती दूर झाली आणि तिने राजीवला घट्ट मिठी मारली. मित्रांनो, आयुष्यात सुंदर जोडीदार मिळालाच पाहिजे हा विचार सोडून तो चांगल्या मनाचा हवा हा विचार केला पाहिजे. वरील सौंदर्यापेक्षा मनातील सौंदर्याला पाहिले पाहिजे, तरच वैवाहिक आयुष्य सुखी होते.